12/1/2021 रोजी तत्कालीन गृहमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एक बैठक घेतली आणि BIT चाळ 1 खोली क्रमांक 50 व 51 या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 21 वर्ष राहिले होते। या ठिकाणाहून ते लंडनला शिक्षणालाही गेले, गोलमेज परिषदेलाही गेले। रमाई आणि बाबासाहेब असे एकत्रित राहत होते। हे 14 एप्रिल 2021 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी घोषित केलं, मला वाटतं कदाचित इंदू मिलचं स्मारक आपण महायुती करतो त्यामुळे महाविकास आघाडी हे एक नवीन स्मारक करत आहे अशा प्रकारचं एक गाजर आंबेडकरी जनतेला दाखवण्यात आलं। तर या ठिकाणी हे जे स्मारक उभारून त्या ठिकाणी पुनर्वसन करून एक भव्य स्मारक आंतरराष्ट्रीय दर्जाचं उभारावं असं घोषणा केली होती आणि आंबेडकरी जनता या डोळे लावून पाहिलंय। तर ही जी त्यांनी घोषणा केली मोठं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वास्तव्य 21 वर्ष होतं, हे आपण कधी करणार अशी मी आपल्याला याद्वारे प्रश्न विचारतो। सभापती महोदय, सन्माननीय सदस्य भाईसाहेबांनी जो या ठिकाणी विषय मांडलेला आहे ती व्हिजिट नक्कीच त्यावेळी तत्कालीन गृहनिर्माण मंत्र्यांनी केलेली होती आणि BITच्या ज्या इमारती आहेत त्याच्यामध्ये जे नंबर सांगितले आता खोल्यांचे 50 आणि 51 या 2 खोल्यांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वास्तव्य होतं हे देखील वस्तुस्थिती खरी आहे। परंतु ही व्हिजिट केल्यानंतर ज्या पद्धतीनं असं भासवलं गेलं की तात्काळ हे स्मारक सुरू होणार आहे आणि ते सुरू होण्यासाठी निधीची तरतूद केलेली आहे, बजेटमध्ये तरतूद केली जाईल, हे सगळं त्यावेळेच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आलेलं होतं। परंतु तशी सद्य परिस्थिती नाही। कुठेही या स्मारकासाठी 1 रुपयाच्या निधीची देखील तरतूद तत्कालीन गृहनिर्माण मंत्र्यांनी देखील केलेली नाही किंवा तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी देखील केलेली नाही। परंतु इथं आवर्जून सभागृहामध्ये माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी या ठिकाणी आहेत। मी आदराने त्यांचा उल्लेख करून सांगतो की ते ज्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री होते ते भाई लंडनला जे घर होतं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ते कशा पद्धतीनं सरकारनं ताब्यात घेऊन लंडनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक केलेलं आहे हे देखील आपल्याला ज्ञात आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की त्यावेळी प्रसिद्धी मिळण्यासाठी किंवा अजून काही त्याच्यामध्ये प्रस्ताव असू शकतील त्याच्यासाठी ही फक्त घोषणा केलेली होती। याच्यावर कुठेही 1ही रुपयाचा खर्च करावा अशी तरतूद नाही। परंतु तरी देखील सन्माननीय बाईंनी जो मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे त्याच्यासाठी एक समिती नेमली जाईल आणि सुसाध्यता अहवाल आल्यानंतर म्हणजे फिजिबिलिटी रिपोर्ट आल्यानंतर या संदर्भात सकारात्मक भूमिका सरकार नक्की घेईल हे सभागृहाच्या माध्यमातून मी आपल्याला सांगतो। काय माहिती महोदया, माननीय तत्कालीन मुख्यमंत्री व आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी या ठिकाणी आहेत। जी इंदू मिल आपण 2015ला त्याचं भूमिपूजन केलं माननीय लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, परंतु आपण असताना कामाला स्पीड होता, मधल्या काळामध्ये पुन्हा काम थांबलं। तर माझी आपल्याला विनंती आहे की इंदू मिलचं स्मारक हे लवकरात लवकर करण्यासाठी आपण प्रयत्न करून या ठिकाणी या स्मारकाचं उद्घाटन लवकर होईल असं पाहण्याची मी आपल्याला विनंती करतो। माननीय देवेंद्रजी फडणवीस। आता त्यांनी उल्लेख केला। माननीय सभापती महोदया, माननीय भाई गिरकर साहेबांनी इंदू मिलच्या स्मारकाच्या संदर्भात मुद्दा उपस्थित केलाय। त्याचं काम अतिशय वेगानं त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि जवळपास सिव्हिल काम आपण लवकर त्याचं पूर्ण करू। केवळ जो तिथे आपल्याला अतिशय भव्य असा पुतळा लावायचा आहे त्याचंही जो काही मॉडेल आहे ते मॉडेल अप्रूव्ह झालेलं आहे, पण तो त्याची उंची आणि एकूण सगळा हे मोठा असल्यामुळे तो करायला थोडा वेळ लागणार आहे। त्यामुळे त्याला जो काही वेळ लागेल तो वेळच फक्त महत्वाचा आहे। अन्यथा आपण मला असं वाटतं की पुढील वर्षीपर्यंत इतर सगळं काम हे त्याचं पूर्ण करू शकू। आमचा प्रयत्न आहे, राम सुतार साहेब असतील किंवा इतरही सगळे जे काही असतील जे लोक याच्यात मदत करतायत
त्यांच्या मदतीनं लवकरात लवकर हा पुतळा तयार झाला पाहिजे आणि हे स्मारक पूर्ण झालं पाहिजे. त्या दृष्टीने सरकारने वारंवार बैठका देखील घेतल्यात, मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली आहे आणि मी भाईंना आश्वस्त करू इच्छितो की कमीत कमी वेळामध्ये हे स्मारक पूर्ण करण्याच्या दृष्टीनं सरकार प्रयत्न करेल.